ही पण एक अत्यंत वाईट घटना आहे. खरं तर आपण यापूर्वी पण असं पाहिलं होतं की अशी कुठलीही विषारी दारू असेल तर त्यातनं लोकांचे जीव गेलेत. आणि आत्ता हे जे काही काल घडलं हे सुद्धा वाईट आहे. पण मी सगळ्यांना असं आवाहन करू इच्छिते की कोणाला असं कुठे आढळत असेल, कोणी अशा प्रकारची दारू विकत असेल तर त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा. मी सुद्धा सिपींशी बोलले या विषयाबद्दल आणि पुन्हा त्यांना एक पत्रसुद्धा देणार आहे की अशा घटना ज्या घडतात किंवा अशी कुठेही तुम्हाला आढळून येत असेल तर त्याच्यावरती नक्कीच कारवाई व्हायला हवी. परंतु लोकांनी जर आमच्याशी संपर्क केला तर आम्ही सुद्धा त्यात नक्कीच मदत करू. करायची का सुद्धा नाही, मी अतिशय गंभीर विषय घेऊन तुमच्याकडे आले आणि तो तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे सध्या पुणे शहरात सेन्ससचं काम चालू आहे आणि सेन्सससाठी आपले पुणे महानगरपालिकेचे जे कोणी कर्मचारी आहेत त्यांना सगळ्यांना आपण घरोघरी जाऊन गणना करण्यासाठी आदेश दिलेला आहे. तर तसे ते सगळे हाऊस टू हाऊस जात आहेत. परंतु काही दिवसांपासून असं लक्षात येतं आहे की काही स्लम एरियाजमध्ये जेव्हा आपले प्रगणक जातात तेव्हा त्यांच्यावरती हल्ले होत आहेत आणि त्यांना गणना करू दिली जात नाही आहे. काल एक मोठी घटना घडली. आपल्या कर्मचारी आहेत पाटोळे म्हणून, त्यांच्यावरती आणि त्यांच्या मुलावरती हल्ला झाला आणि त्यांना मारहाण करण्यात आली. अतिशय गंभीर स्वरूपाच्या त्या सध्या आता ॲडमिट करायला नेलं आहे त्यांना. आणि त्यांच्या मुलावरती सुद्धा जो काही हल्ला झाला तो सुद्धा गंभीर स्वरूपाचा होता. तर मला तुमच्या वतीने आणि तुम्हालाही सगळ्यांना ही विनंती करायची की आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. आपले जे कोणी कर्मचारी गणना करायला घरोघरी जात आहेत त्यांच्याबद्दल कुठलाही गैरसमज कोणी बाळगू नये. मी महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनाही अशा सूचना केल्या आहेत की जेव्हा प्रगणक सेन्सससाठी जातात त्याच्या आधी आपल्याकडनं त्या त्या एरियामध्ये एक अवेअरनेस प्रोग्राम झाला पाहिजे. स्पेशली स्लम एरियाजमध्ये आपलं एक पथक गेलं पाहिजे आणि तिथे सगळ्यांना सांगितलं पाहिजे की गणना कशासाठी आहे आणि कशाकरता आपण करणार आहोत. आपले सेवक तिथे येणार आहेत. जे कोणी सेवक त्या विशिष्ट भागात जाणार असतील त्यांचे फोटो, त्यांचे ID हे तिथल्या सगळ्या रहिवाशांना दाखवले गेले पाहिजेत. आणि मग सेन्ससबद्दल जनजागृती झाल्यानंतर असे अनुचित प्रकार घडणार नाहीत यासाठी मी सूचना सगळ्यांना केलेल्या आहेत. आपल्याकडून सुद्धा ही जी काही गणना चालू आहे त्याच्याबद्दलचं अवेअरनेस आपल्याकडून व्हावं यासाठी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आली. मारहाणीचं कारण त्यांचं असं होतं की त्यांना असं वाटलं की झोपडपट्टीचं सर्वेक्षण चालू आहे आणि त्या सर्वेक्षणामध्ये त्यांना अधिकची नावं घालून घ्यायची असावीत असं मला वाटतं. म्हणून कदाचित त्यांनी सांगितलं असेल की त्यांच्यात काही वाद झाले असतील. परंतु आदल्या दिवशी त्या गेल्या होत्या, त्यांच्यासोबत अजून काही जण होते. तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं की आमचं घरातली काही नावं ॲडिशनल तुम्ही करून घ्या किंवा 4 घरांचं ॲडिशनल तिथे नोंदणी करून घ्या. त्यावेळेला त्या आपल्या कर्मचारी पाटोळे ज्या होत्या त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की हे सेन्ससचं काम आहे, हे झोपडपट्टीचं सर्वेक्षणचं काम नाही, त्याच्यामुळे आपल्याला असं करता येणार नाही. दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा गेल्या तिथेच. तेव्हा सुद्धा असेच वाद झाले. त्या तिथनं निघण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्यासोबतचे त्यांचे कोण अधिकारी होते त्यांना त्यांनी रिपोर्ट केला की ते त्यांचं काहीतरी गैरसमज होतं तर आम्ही इथे सेन्सस करू शकत नाही, आम्ही निघतो. पण निघाल्यानंतरही तिथे त्यांच्यावरती हल्ला झाला आणि अतिशय वाईट पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांचा मुलगा त्यासोबत घेऊन गेल्या होत्या काही सुरक्षेच्या कारणास्तव की इथे वाद होऊ शकतो त्यापेक्षा कोणीतरी सोबत असावं म्हणून. तर त्या मुलालाही खूप मारहाण झालेली आहे, गंभीर जखमी केले त्याला सुद्धा. तर काही गैरसमज होतात पण हे गैरसमज होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांची ही जबाबदारी आहे आणि आमची सुद्धा जबाबदारी आहे की आम्ही सगळ्यांनी मिळून
याचं अवेअरनेस कॅम्पेन एक राबवलं पाहिजे पुणे शहरामध्ये आणि ते आम्ही नक्कीच करू. यापूर्वी जनगणना अवेअरनेस पुण्यासारख्या एवढ्या सुशिक्षित शिक्षणाच्या बाहेर घरात अवेअरनेस जनगणनेबाबत होत असतं इतरही राज्यात कुठं झालं पाहिजे ना. एसआयच्या बाबत तर काय नाही अवेअरनेस किंवा काय नाही तिथेही लोकांची नावं नोंदली जातात. नाही, सेन्ससच्या विषयात जर आपण म्हणत असाल तर आपल्याकडनं अवेअरनेस झालं होतं. काही व्हिडिओज असतील किंवा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी, मी स्वतः आणि इतर लोकांनीही त्याच्याबद्दलचे व्हिडिओज आणि काही ठिकाणी आपण बोर्ड्स पण लावले, म्हणजे होर्डिंग्स लावले, त्याची पत्रकं सुद्धा केलेली आहेत. तर असं अवेअरनेस झालं होतं. पण ह्या ज्या घटना घडतात ह्याच्यावरनं असं लक्षात येतं की ते अवेअरनेस कमी पडतंय. अजून चांगल्या पद्धतीने लोकांना सांगितलं गेलं पाहिजे. आपल्याकडे रेशो पण आला असेल की आपल्याकडची जी स्वगणना आहे त्याचा रेशो सुद्धा कमी आहे. त्यासाठी पुन्हा जनजागृती करणं गरजेचं आहे. म्हणून आपण असे अवेअरनेस कॅम्प्स घेऊया अशा मी आता मगाशी सूचना दिलेल्या आहेत. नाही, त्या भागात राहत नाही. मी त्याची माहिती घेतली की ह्यांचं काही पर्सनल अँगल आहे का, पण तसं काही नाही. त्यासाठीच आले होते. त्यांनी हिरवळीवरती ते सगळेजण एकत्र जमले होते. माझ्याकडे निवेदन सुद्धा घेऊन आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की एकूणच महानगरपालिकेचं कोणतंही काम असेल, आत्ता हे निमित्त सेन्ससचं झालं, पण यापूर्वी सुद्धा काही कामानिमित्त जेव्हा आपले पालिकेचे कर्मचारी जातात आणि त्यांच्यावरती हल्ले होतात तेव्हा आपल्याकडनं कोणताही, म्हणजे महानगरपालिकेकडनं कुठलाही सपोर्ट त्यांना मिळत नाही. तर त्यासाठी आम्ही एक असा प्रयत्न करणार आहोत की एक कमिटी फॉर्म करूया. कमिटीमध्ये युनियनचे काही सदस्य असतील, महानगरपालिकेचे काही अधिकारी, विधीचे कोणी असतील, आणि आपल्याला त्यांचे जेव्हा केसेस चालतात किंवा जेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्यासाठी जावं लागतं तेव्हा या कमिटीने त्यांना सपोर्ट करावा. कंप्लेंट कशी करावी, त्यामध्ये कलमं कोणती असावीत हे सर्वसामान्य लोकांना माहिती नसतं. मग जेव्हा आपले विधीचे लोक असतील, म्हणजे अर्थात वकील असतील, तर ह्यांनी त्यांना ह्याबद्दलची माहिती द्यायची आहे कंप्लेंट करत असताना सुद्धा. आणि जेव्हा कोर्टमधल्या केसेस चालू असतात तेव्हा आपल्याकडनं एखादा वकील त्यांना ॲडिशनल मदतीसाठी काही देता येईल का, असे काही SOPs आपल्याला करावे लागतील. यासाठी आपण एक कमिटी फॉर्म करणार आहोत. नक्कीच नक्कीच, मी त्याही सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी तर केलंच आहे, पोलीस कंप्लेंट केली आहे. आता त्यांचा तपास होईल, मग त्यांना अटक होईल, पण आपल्याकडूनही त्यांच्यावरती तक्रार दाखल झालीच पाहिजे. नाही, आता सर्वात मोठं तुम्ही जनजागृतीचं सांगत म्हणतात आयुक्तांनी वगैरे केलं. आज तिथे सगळे नगरसेवक आहेत. पाणी गेलं, आपली सुरक्षा रक्षक हे बाकीची सुविधा सोडून जातात. पुणे जर आहेत तर सुरक्षित पुणे सुरक्षित नाही. आपण म्हणून आपण काय त्याची जबाबदारी, शहराची पण जबाबदारी घेईल. त्यांना तर होत राहील दरवेळेस होते. पुण्याच्या सुरक्षिततेचे काय? पुण्याच्या सुरक्षिततेसाठी मी मागे पण CP साहेबांना भेटले होते, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, आणि त्या अनुषंगानेच त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत. त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी इनपुट्स असतील, काही माहिती असेल, त्यामुळे त्यांनी हा ड्राईव्ह केलेला असेल असं मला वाटतं. काही थोड्या दिवसांनी आपल्याला लक्षात येईल. चालू आहेत रात्री दोनच जण बळी गेली होते, नंतर बरेचसे सातत्याने ऍक्सिडेंट होतात. त्या बाबतीत आपण वेगळा नाही लावतो, कुठंतरी झाले तर आयुक्त वेगळा नाही लावतो. आज त्याचं पोट भरणाऱ्यांची संख्या पण खूप आहे त्या संध्याकाळच्या. तर ते पोलीस आयुक्त म्हणतात अनधिकृत वर करतोय. आपल्या अनधिकृत एवढे दिवस सुरू कसे केला, महापालिकेची जबाबदारी. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. लॉ अँड ऑर्डर सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे. गोरगरीब म्हणून त्यांचं सगळं बंद करायचं अवस्था आणि मोठ्या हायफाय श्रीमंतांची मात्र दीर्घमाळीपर्यंत चालू राहते. हा विरोधाभास नाही. आपल्याला त्यांच्याशी त्या बाबतीत बोलावं लागेल, आणि त्या अर्थात तुम्हालाही सगळ्यांना बोलावं लागेल. आणि ज्यांची कोणाची तक्रार असेल, आज आमचाही पालक तुम्हीच आहात ही जबाबदारी आतापर्यंत 6-7 दिवस झाले. 6-7 दिवसात शेवटी कसं सर्वसामान्यांना कोणतरी आवाज असावा लागतो. आम्ही आमच्या पद्धतीने देतो. पेपरच्या बातमीने जर बदल झाले असेल तर पुण्याचं ट्रॅफिक सुरळीत असतं. आणि कोणीतरी बोलणारं प्रमुख्याने आता सगळ्यांच्या पालना हे तुमचं काम आहे ना. पहिलं ते किंवा हे रात्रीचं काय इनपुट जर आहे तर काय म्हणजे पुण्याला थ्रेट आहे का? नाही, मी मगाशी तुम्हाला असं म्हणाले की मी सुद्धा त्यांच्याशी बोलते आहे, मी त्यांना भेटले सुद्धा.
आणि या संदर्भात पुन्हा मी त्यांच्याशी बोलीन की आता इतके दिवसांमध्ये त्यांच्याकडे काय फरक पडला का, त्यांनी जो काही निर्णय घेतला त्यामध्ये त्यात काही फरक पडला आहे किंवा त्यांना काही माहिती मिळाली का. शेवटी हा सगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, हा त्यांचा पुणे पोलिसांचा विषय आहे. पण आम्ही माहिती घेणार आणि त्याच्यावरती आम्ही निर्णय घेणार. मग अशा हातवाट्यात सापडतात ते चालू राहतात, त्यातनं माणसं मारतात. कुठं सापडल्या आणि त्याच्यामुळे मेल्या हे मला तर काहीच कल्पना नाही, हे तुमच्याकडनं कळतंय मला आता. पण तोही लॉ अँड ऑर्डरचाच विषय आहे, पोलिसांचा विषय. मला असं वाटतं त्यांच्याशी बोललेलं जास्त बरं. फुगेवाडीने आपल्या हडपसर कार्यक्रम आपल्या सांगितले तर तिथे 5 लोक गेले. ते वाईट आहे, खरं अत्यंत वाईट आहे. जर तुम्हाला सगळं ठीक आहे. करायचं नो डाऊट करा, मग हे हातवाटे कसं काय चालू राहतं? काहीच वाईट जे आहे, जे अनधिकृत आहे ते काहीच चालू नसायला पाहिजे खरं तर. चालेल, मग सेन्सससाठी तुमची सगळ्यांची मदत लागेलच आणि कर्मचारी सुरक्षित राहावेत ही आमचं नक्कीच आज आहे. प्रशिक्षण काय घेतलं तुम्ही, काय नाही केलं? इंटरनल ट्रेनिंग नगरसेवकांचं. बरं,